अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातला वाद आता विकोपाला पोहोचलाय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या दिवसेंदिवस झडताच आहेत। लक्ष्मण हाकेंकडनं अजित पवारांवर अत्यंत खालच्या स्तरावर टीका करण्यात आलेली होती आणि हाकेंनी केलेल्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करण्याचा हाकेंचा प्रयत्न असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलाय। लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर जोरदार टीका केलेली होती। त्यानंतर आता अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंच्या या टीकेवर तितक्याच जोरकसपणे प्रत्युत्तर दिलंय। त्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय दंगल भडकवण्याचा आहे। त्या कुत्र्याची तेवढी अवकातच नाही भुंकेल, मात्र त्याचा मालक दुसराच कोणीतरी आहे। त्या मालकाने त्याला तुकडा टाकलाय पवार परिवारावर आणि विशेषतः अजितदादांवर बोलण्याचा। तो मालक सुद्धा कोण आहे हे आमच्या लक्षात येतं। लाखो कोटी रुपयाचा डील त्यांनी ओबीसीच्या लोकांना टार्गेट म्हणजे त्यांच्या टाळूवरचं लोणी खाळून केलाय। आता तो साखर कारखान्याबद्दल बोलतो, तो दारू कारखान्याबद्दल बोलतो, तो रयत शिक्षण संस्थेबद्दल बोलतो। ज्याची जी पात्रता असते ती व्यक्ती त्या ठिकाणी जाते। अमोल मिटकरी, तुला मी उपमा दिली होती 2-3-4 दिवसापूर्वी। तू झाडलोटीचं काम करतो दादाच्या घरामध्ये। आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाची उत्तर दे ना, आणि या प्रश्नाची उत्तर अजितदादा पवारांनी एक श्वेतपत्रिका जाहीर करावी ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।